हॅलो, सर्वांना जय भीम. नमस्कार. खरं तर आज मला व्हिडिओ बनवायचाच नव्हता, परंतु मनाला विचार केला की मनात जी साठलेलं दुःख आहे, मनात जी होत असलेल्या वेदना आहेत, त्या थोड्या बाहेर काढूया. आणि खरंच जंतर मंतरवर जी प्रोटेस्टसाठी गेलेले जे विद्यार्थी होते, नेट परीक्षेचा पेपर फुटीमुळे जे स्वतःला न्याय मागण्यासाठी गेले होते, त्याच्याविषयी बोलणारे हजारो लोक आहेत. हजारो लोकांनी आपल्या भावना, प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आणि खरंच मलासुद्धा त्या घटनेचं खूप वाईट वाटले आणि त्यामुळे मनस्थिती थोडीशी नाराज होती. बोलावं की ना बोलावं हाच विचार मनामध्ये होता. तरी पण वाटले की मनात जे आहे ते बाहेर काढणं हेच गरजेचं आहे, नाहीतर आपली घुसमट होते. मनात जे वाटलेले विचार आहेत ते जर आपण इतरांशी शेअर केलो तर मनाला समाधान वाटतं. खरं तर अगोदरच म्हणजे ज्यावेळेसपासून अभिजित दिपके हा अमेरिकेतून लेकरांच्या पेपर फुटीच्या प्रोटेक्शनसाठी भारतात येणार होता, तेव्हापासूनच मनामध्ये काहीतरी विचार थोडेफार घोळत होते की खरंच ह्या घटनेचं काय पुढे होणार. अभिजित दिपकेला खरं तर काहीच कमी नव्हतं. तो आपल्या आपल्या शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये राहून आपलं जीवन सुखी समाधानाने तो जगू शकत होता. परंतु एक वैचारिक माणूस जो असतो, ज्याला विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते, इतरापेक्षा प्रेम असतं, भावना असतात, इतरांच्या सुखादुखामध्ये सामील व्हावं अशी जी प्रवृत्ती असते, ह्या लोकांना गप्प बसता येत नाही आणि मग ते इतरांच्या दुःखामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करतात. असाच तो प्रकार झालेला आहे. ज्यावेळी काकृज जनता पार्टी त्याने स्थापन केली, तर ती पार्टी म्हणजे स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता, तर त्यांना ह्या मुलांना हिणवलं गेलं होतं की हे काकृज आहेत, काय करू शकतात. आणि ही गोष्ट ह्या तरुण पिढीच्या मनाला लागली आणि त्यातूनच ह्या काकृज जनता पार्टीचा जन्म झाला. आता खरं सांगायचं झालं तर मी माझ्या लहानपणापासून अनेक पक्ष पाहिलेले आहेत, लाल भोटापासून ते आत्ताच्या पूर्ण पक्षापर्यंत, आणि प्रत्येकाचे अनुभव गाठीशी बांधलेले आहेत. माझ्या आयुष्यामध्ये मी आत्तापर्यंत असा एवढा अतिरेक कधीच पाहिलेला नव्हता. समाजाच्या अनेक मागण्या असतात, जिथं जिथं दुःख होतं, जिथं जिथं आपल्या भावना खचल्या जातात किंवा आपल्याला हे शासनाकडून काहीतरी आपल्याला हवं आहे याच्यासाठी लोकांमध्ये जी खदखद असते ती व्यक्त करण्यासाठी समाज हा शासनाकडेच धाव घेतो. जसं की एखाद्या कुटुंबामध्ये आईवडील असतात, 2-3 भावंडं असतात आणि एक मोठा भाऊ असतो. घरात जर कुणाला गरज पडली, कुणाला काही हवं नको असेल तर ते वडिलांना मागतात. आणि समजा मुलगा मोठा झाला, कर्तृत्ववान झाला की तीच मागणी आपल्या मोठ्या भावाकडे करतात. तर तसाच प्रकार सुद्धा समाजामध्ये आहे. काकृज जनता पार्टीचे जे विद्यार्थी होते, अनेक पेपर फुटीमुळे त्रस्त होते, नाराज होते, त्यांच्या आयुष्याची बर्बादी झालेली होती आणि त्यामुळेच त्यांना वाटलं असावं की आपण शासनाला याच्याविषयी थोडीशी कल्पना द्यावी आणि त्याच्यावर सोल्युशन काढावं. म्हणून कदाचित त्यांनी हा मोर्चा काढण्याचं किंवा हे सगळे एकत्र होण्याचं आयोजन केलेलं असेल आणि ते केलेलंच आहे. परंतु पूर्वी कसं व्हायचं की अशी ज्यावेळेस सरकाराकडे काही मागणी केली आणि समाज जर शासनाच्या आवाक्याच्या बाहेर गेला आणि तो ऐकतच नसेल, आपल्या मागण्या ठामपणे तो मागण्यासाठी म्हणजे तत्पर असेल, तर त्यावेळेस मात्र फक्त जेलभरो आंदोलन व्हायचं. कार्यकर्ते जर ऐकत नसतील तर त्यांना जेलमध्ये टाकलं जायचं. कारण त्यांना
अशी मारहाण करण्याचा खरं तर कायद्यामध्ये तशी तरतूद नाहीच आहे. आता कधीकधी मनाला वाटायला लागते की आपण या देशामध्ये राहतो, मग बाबासाहेबांच्या संविधानानं दिलेले स्वातंत्र्य हे कुणीतरी हिरावून घेतले की काय, की आपण पारतंत्र्यामध्ये जगत आहोत की काय, असं खूप मनाला वाटायला लागतं, वेदना होतात. आणि तसाच हा प्रकार जंतर मंतरवर झालेला आहे. मुलांचं जे पेपर फुटीमुळे जे नुकसान झालेलं आहे, एकदा नुकसान झालं की ते वर्षभर पोरांना भरून काढता येत नाही. आणि एकदा का अभ्यास केला तर परत परत तोच अभ्यास करणं त्यांना कठीण जातं. मग ती नीटची परीक्षा म्हणजे काही सोपी नसते. काही गरीब घराण्यामधून नीट परीक्षा देण्यासाठी तयार असतात मुलं, त्याच्यासाठी धडपडतात. मग त्याच्यासाठी सगळ्याकडेच पैसा असतो असं नाही. काही लोकांनी कर्ज काढलेलं असतं आणि त्या कर्जामधून ज्यावेळेस आपला मुलगा मोठा होईल, नोकरीवर जाईल, त्यावेळेस ते कर्ज आपण त्याच्यामार्फत फेडलं जाईल, अशा अपेक्षेनं बरेच कर्जाऊ मायबाप झालेले आहेत. आणि आपल्या लेकरांना चांगल्या मार्गाला पाठवावं म्हणून ह्या अपेक्षेनंच आईवडील मुलाकडे पाहत असतात. मग ज्यावेळेस पेपर फुटी झाली त्यावेळेस मात्र पुढे कोण येणार, जाब कोण मागणार, शासनाला विचारणार कोण, ह्याच्यासाठी पुढे येण्यासाठी सहसा सरसावत नाहीत. कारण प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असते. पण जो सदसद विवेकबुद्धीचा माणूस असतो, ज्याला वैचारिक पातळी असते, ज्याला इतरच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं आणि हे आपण केलंच पाहिजे असं ज्याला वाटतं, तोच माणूस पुढे येतो. आणि तसाच प्रकार झालेला आहे अभिजित दिपकेचा आणि त्यांच्या मित्रांचा. अभिजित हा आईवडिलांना एकटाच, आणि तो काही नीटच्या परीक्षेला काही बसलेला नव्हता. मग त्याला खरं तर ह्याच्यामध्ये यायची काही गरजच नव्हती. पण त्याला दुःख होतं की एवढ्या मोठ्या विद्यार्थ्याचं जे नुकसान होत आहे त्याची भरपाई कशानंच होणार नाही, तर आपण याला वाचा फोडली पाहिजे आणि हे शिक्षण मंत्र्याच्या कानावर घातलं पाहिजे. म्हणून त्यांनी हा सगळा संसार मांडला. बऱ्याच काक्रोच पार्टीने, म्हणजेच आता लोक त्याला नाव ठेवले काक्रोच म्हणून, काक्रोच म्हणायची वेळ आलेली आहे. खरं तर हे 25-26 वर्षाचीच लेकरं आहेत. त्यांना आईवडिलांनी किती तळहाताच्या फोडावणी जपलं असेल, किती त्यांच्या परीक्षेच्या काळामध्ये त्यांना वेळोवेळी खाऊ घातलं असेल, त्यांना अभ्यासाला उठवलं असेल, त्यांची काळजी घेतली असेल आणि आपल्या काळजाचा तुकडा आपल्यापासून लांब जाऊ नये याच्यासाठी त्याला किती जपलं असेल. परंतु ज्यावेळेस जंतर मंतरवर हे शासनाला जाब विचारायला गेले त्यावेळेस मात्र त्यांच्याबरोबर जी वाईट परिस्थिती घडली, खरंच ती अजूनही डोळ्यापुढून जात नाही. आपण कधी कधी म्हणत होतो की पोलिसाच्या मनामध्ये सुद्धा माणूस असतो, पण त्या ठिकाणी कुठंच वाटलं नाही की पोलिसाच्या मनामध्ये माणूस आहे. असू द्या की शासनाने त्यांना आदेश दिला असेल की प्रोटेस्ट करण्यासाठी आलेले जी काक्रोच पार्टी आहे, जे विद्यार्थी आहेत, त्यांना खिदाडून लावा, हाकलून लावा. परंतु पोलिसांनीही स्वतःचा विचार करायला हवा होता थोडाफार. कारण त्यांनाही मुलं असतील, त्यांनाही मुली असतील, त्यांचेही मुलं शिकायला असतील, तेही कोणत्याही परीक्षेसाठी धडपड करत असतील. हा विचार त्यांच्या मनात का नाही आला, असा मनाला कधी कधी प्रश्न सतावत असतो. आणि असे विचार जेव्हा मनामध्ये घोळतात तेव्हा मानसिक ताण खूप डोक्यावर पडतो. माझाही मुलगा काही नीट परीक्षेला नाही किंवा माझ्याही घरातला कोणी त्या परीक्षेमध्ये बसलेला नाही, परंतु दुःख मात्र खूप झालं. मानसिक ताण मात्र डोक्यावर भरपूर आला की असं व्हायला नको होतं. तुम्हाला त्यांना हाकलायचंच होतं, त्यांना परत पाठवायचंच होतं, तर काहीतरी आश्वासन द्यायचं होतं. कोणीतरी प्रधान म्हणा किंवा त्यांच्या कोणीतरी खासदार पुढे येऊन त्यांना काहीतरी 2 गोष्टी सांगायला हव्या होत्या की ना, हे असं नाही बाबा, असं करू आपण, काही दिवसांनी आपण ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू, असं काहीतरी विचार झाला असता आणि कुणीतरी पुढे आलं असतं तर हा प्रकार पुढे घडलाच नसता. परंतु ज्यावेळेस ह्या पोलिसांचा लाठीचार्ज होत होता विद्यार्थ्यावर,
त्यावेळेस पोटात खरंच आग पडल्यासारखं होत होतं. ज्यावेळेस ती दृश्य पाहत होतो ना, 4 चौघं उचलून एका विद्यार्थ्याला उचलून दुसऱ्या जागी हलवत होते, कारण त्यांच्या काट्या घालून पूर्ण नळ्या फोडल्या होत्या पायाच्या. 20-20 वर्षाच्या मुलींना मागून डवचत होते, छातीवर हात टाकत होते आणि नाही तिथं काठीनं झोडपत होते. हे कुठलं माणूस पण, आणि हे कुठला शासनाचा नियम? परंतु त्यांनी तसं ते केलं, ते करायला नको होतं. खरंच पुरी जनता संतापलेली आहे. बरेच लेकरांचे डोके फुटलेले आहेत, रक्तबंबाळ झालेले आहेत, काट्याला मोठे मोठे खिळे घोसलेले होते. कारण याच्यावर असा म्हणजे मनामध्ये विचार येतो की खरंच यांना जीवे मारायचं होतं की काय. हा विचार बरा नाही. परंतु कारण जनता जेव्हा शासनाला निवडून देते मताच्या आधारावर, त्यावेळेस शासनानं सुद्धा जनतेचा विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस जास्त मतानं शासन निवडून येतं त्यावेळेस त्यांना असं वाटायला पाहिजे की आपल्यावर जनतेनं प्रेम केलेलं आहे, आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे, आणि त्याच मुद्द्यावर त्यांनी जनतेकडे लक्ष देणं गरजेचं असतं. परंतु असं होत नाही. आणि त्यावेळेस मग मनाला प्रश्न पडतो की आपण कुठे राहत आहोत, हुकुमशाहीच्या राज्यामध्ये, पारतंत्र्यामध्ये की गुलामगिरीमध्ये. आणि याच धर्तीवर ते अजूनही आंदोलन संपलेलं नाही. भविष्यात ते कोणत्या मार्गाला जाते किंवा कुठे ते थांबते हेही कुणाला माहीत नाही. पूर्ण जनता पेटलेली आहे आणि ह्या पेटलेल्या आक्रोशामधून काहीही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. आणि हे घडू नये म्हणून शासनाने पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि असे प्रकार तिथंच थांबवले पाहिजेत किंवा दिलगिरी तरी व्यक्त करायला पाहिजे. पण असं काहीच प्रकार झालेला नाही. जे काक्रोच होते, जे विद्यार्थी होते 20-25 वर्ष वयाचे, त्यांनी काही कुठला गुन्हा नव्हता केलेला, ते क्रूर वागलेले नव्हते किंवा कोणावर लाठीचार्ज केलेला नव्हता. शांतपणाने ते आपलं काम करत होते. शांतपणाने ते आपलं विद्यार्थ्यांना गोळा करून आपल्या न्यायाची मागणी शासनाकडे करत होते. त्याच्यामध्ये त्याचं गैर काहीच नव्हतं. मग एवढा मार्क कशासाठी दिला? बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असेल की संविधानामध्ये असा प्रकार कुठेही लिहिलेला नाही की जनतेने जर मागणी शासनाकडे केली तर त्यांच्यावर लाठीचार्ज करा, त्यांचे डोके फोडा किंवा त्यांचे पाय गुडघ्यापासून मोडून टाका, असं कुठेही नाही. तरी पण त्यांनी तो प्रकार शासनाने पोलिसांच्या तर्फे राबवला. हे कितपत योग्य आहे? प्रत्येकाच्या मनाला ही न पटणारी गोष्ट आहे. असं व्हायला नको होतं, पण ते झालं. आता इथून पुढे काय होणार हा सुद्धा मनाला एक मोठा प्रश्न पडलेला आहे. विद्यार्थी खूप डोके फोडून पाय मोडून घरामध्ये आज पडलेले आहेत. त्यांना दवाखान्यामध्ये सुद्धा कोणी घेऊन गेलेलं नाही. आणि एवढं असताना सुद्धा काही लोक अभिजित दिपकेवर सुद्धा एक प्रश्नाचा भडीमार करतायत की ते अमेरिकेचा एजंट आहे. नाही हो, काय गरज आहे त्याला अमेरिकेची एजंट होण्याची? तो शिकायला गेलेला आहे आणि शिकून त्यानं सदसद विवेक बुद्धी कमावलेली आहे आणि म्हणून त्यांनी प्रोटेस्ट करण्यासाठी आपल्या मायदेशी येऊन आपल्या भावंडाला, बहिणीला मदत केलेली आहे. याच्यामध्ये वाईट काय? आणि दुसरा प्रश्न, सोनम वांगचुक हे सुद्धा चीनचे एजंट आहेत असं अनेक जणांकडून ऐकण्यात आलं. पण का बरं ते एजंट असतील? त्यांचा तर मुलगाही नीट परीक्षेमध्ये नाही. त्यांचाही काही काक्रोच जनता पार्टीशी कसलाही काही संबंध नाही. पण ते माणुसकीच्या नात्याने त्यांनी मुलांच्या प्रोटेक्शनसाठी त्यांनी सहभागी झाले आणि उपोषणाला बसले. याच्यात चूक काय? जसं आपल्या घरामध्ये करता माणूस असतो, वडील असतो, आणि जर भावाभावामध्ये जर भांडणं लागली तर त्यांना सोडवण्याचं काम वडिलांचं असतं. तसंच वडीलकीच्या नात्याने किंवा एक शहाणा माणूस, समजदार माणूस म्हणून त्यांनी पुढं येऊन काक्रोच जनता पार्टीला प्रोटेक्शन दिलं. त्याच्यामध्ये गैर काय? तर मला शासनाला एवढीच विनंती करायची आहे
जे समाजामध्ये प्रश्न उद्भवतात, स्त्रियावर अत्याचार होतात, लहान मुलीवर आज भरपूर अत्याचार होत आहेत, समाजाच्या काही अडीअडचणी आहेत, त्या अडीअडचणीकडे खरंच शासनाने लक्ष द्यावं आणि ज्या ज्यावेळी असे प्रश्न उद्भवतात त्याला सामोरे जाऊन विद्यार्थ्याला आश्वासन देण्याचं किंवा त्यांना शांत करण्याचं काम करावं. म्हणजे एक समाजामध्ये एक आपलं कुणीतरी आहे बाजू मांडण्यासाठी किंवा आपल्याला कुणीतरी आधार देण्यासाठी अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल. आणि ज्यावेळेस अशी भावना निर्माण होईल त्यावेळेस समाज शासनकर्त्याला जवळ करतो. ही महत्त्वाची बाजू आहे. समाजाचंच तुम्ही काम करत नाही किंवा समाजावरच अत्याचार अन्याय करताय तर मग तुम्हाला निवडून द्यायची अपेक्षा कशाला करताय? निवडून कशी देणार जनता? निवडून द्यायचं असेल, निवडून यायचं असेल तर जनतेचे कामं करावे लागतील. हे महत्त्वाचा मुद्दा आहे ना. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आज हाच प्रश्न आहे की आज असं झाले, उद्या काय होणार? आणि प्रत्येक समाजामध्ये म्हणा, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये म्हणा, भीतीचं घर करून बसलेलं आहे. प्रत्येकाच्या मनात भीती आहे, आपलं काय होणार, आणि ह्या भीतीमुळे माणूस नाराज आहे. याच्यामधून बरेच काही गुन्हे पण घडत आहेत. तर याच्यावर मात करण्यासाठी हे असे गुन्हे घडू नयेत. जनतेला आपण न्याय द्यावा. जनतेच्या भल्यासाठीच आपण या खुर्चीवर बसलो आहोत अशी अपेक्षा त्यांनी स्वतःच्या मनामध्ये बाळगावी शासनाने. आणि खरंच समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी घडतात, ज्या गोष्टींची समाजाला गरज आहे त्याच्याकडे लक्षपूर्वक शासनाने बघितलं पाहिजे आणि जनतेला न्याय दिला पाहिजे. अशी एक समाजामध्ये अजून एक दुसरी भीती आहे की भारत आपला स्वतंत्र असून सुद्धा, आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार असताना सुद्धा बाहेर बोलायला भीती वाटते. कारण प्रत्येक माणूस हा प्रत्येक पक्षाच्या विरोधात एखादी गोष्ट बोलला किंवा त्यांच्या चुका जर उघड्या केल्या तर त्या माणसावर अन्याय अत्याचार केल्याशिवाय राहत नाही. मग माणसाला स्वातंत्र्य असून उपयोग काय? खरं तर म्हणते मी, आपण पारतंत्र्यामध्येच जगत आहोत. कोणतीही पार्टी असू द्या, कोणतंही शासन असू द्या, त्या शासनामधल्या मी एकाच शासनाची किंवा एकाच पक्षाची बाजू मांडत नाही. कोणत्याही पक्षाचा माणूस असू द्या, सत्तेवर असू द्या किंवा बाहेर असू द्या, पण एखादा गुन्हा त्याच्याकडून पक्षाच्या कार्यकर्त्याकडून किंवा आमदार खासदाराकडून झाला तर त्याच्या विरोधात कोणालाही बोलता येत नाही किंवा त्यानं गुन्हा केला आहे असं त्याची बाजू मांडता येत नाही. कारण ज्यावेळेस कोणताही माणूस ह्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात बोलतो त्यावेळेस त्याची जिंदगी बर्बाद होते. अशीच भीती प्रत्येकाच्या माणसात बसलेली आहे. प्रत्येक माणूस भीतोय. आपण जर काही म्हणावं तर आपल्यावर गुन्हा होईल, आपण जर काही म्हणावं तर आपल्या त्यावर कुठंतरी काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. ही प्रत्येक पक्षाच्या म्हणजे कार्यकर्त्याची अशी भावना झालेली आहे की जनता म्हणजे आपल्यासाठी कुणीच नाही, आपण फक्त राज्यकर्ते आहोत. पण प्रत्येक प्रत्येक पक्षाने विचार करावा की आपण निवडून येतोय, मग निवडून कुणामुळे येतोय? जनतेमुळे. आणि जनतेमुळे निवडून येतोय म्हणून आपण आज मोठे झालेले आहोत. आणि मोठे झालोत म्हणजे जनतेनंच मोठं केलं तर त्यांची सेवा करणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. कारण जनता ही तुम्हाला मायबाप मानते आणि मायबाप मानल्यामुळे जनतेचं कर्तव्य पार पाडणं म्हणजे तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे ते जनतेच्या पदरात टाकणं, जनतेची सेवा करणं, समाजामध्ये काय उणिवा आहेत त्याची पूर्तता करणं, मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असो, भाकरीचा प्रश्न असो, कोणत्याही गोष्टीची कमतरता समाजात जर असेल तर ते शासनाचं काम आहे की त्याची पूर्तता करणं. आता 100%
चांगला माणूस आपल्या समाजामध्ये शोधूनही आजच्या घडीला सापडणार नाही. आणि एखादा सापडलाच तर त्याला कोणी का होईना पण नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. ही एक आपल्या समाजात आता म्हणजे जी आपल्या देशामध्ये जी प्रवृत्ती निर्माण झाली ती कुठे थांबेल आणि त्याला कुठे पूर्णविराम लागेल ही प्रत्येकाच्या मनामध्ये शंका आहे. तर मी परत शासनाला विनंती करेन, कोणतंही शासन असो, जनतेच्या जीवावर निवडून आलात, जनतेचे प्रश्न सोडवा, जनतेला माझं म्हणून जवळ करा, त्यांचं काय सुख दुःख आहे ते जाणून घ्या, त्यांना कशाची गरज आहे हे शोधा आणि जनतेला मदत करण्याचा प्रयत्न करा. नाही की जंतर मंतरवर झालेल्या प्रकारासारखा जनतेवर अन्याय करा, असा त्याचा अर्थ नाही. भरपूर विद्यार्थ्याचं वाटोळं झालेलं आहे, भरपूर लोकांचे पाय फुटलेले आहेत, मुलांचे भरपुरांचे डोके फुटलेले आहेत, भरपुरांचं नुकसान झालेलं आहे. तरी पण पोलीस काट्या मारायचं थांबवत नव्हते आणि त्यांच्यामध्ये थोडीसुद्धा दयामाया त्यांनी दाखवलेली नाही. याच्याबद्दलही पोलिसांच्या विषयी सुद्धा वाईट वाटतं मनामध्ये की एवढी अमानुषता का असावी. ज्यावेळेस मुलांना मारत होतो त्यावेळेस आपल्या मुलांना पुढे ठेवायला पाहिजे होतं तुम्ही, की हाच काठीचा घाव जर माझ्या मुलावर बसला तर त्याचा जीव किती तरमळत असेल, त्याला किती वेदना होत असतील, तो किती तरफडत असेल, त्याला किती मानसिक भावना त्याच्या दुखावल्या असतील, याचाही विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही पोलीस आहात, शासनाच्या आधिपत्याखाली आहात, ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा थोडीफार माणुसकी दाखवली असती तर बरं वाटलं असतं. एक दृश्य तर असं होतं की मुलाचे दोन्ही पाय फुटलेले होते काट्या घालून आणि त्याला 4 माणसांनी उचलून बाजूला ठेवत होतं. तेवढ्यात आईचा फोन आला आणि आईचा फोन आला, आईला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी आईला हसत सांगितलं की आई मी ठीक आहे आणि विजय आमचाच होईल. परंतु त्याने आईला नाही दाखवलं की मला असं असं झालेलं आहे, पोलिसांनी मारलेलं आहे, माझे पाय तुटलेले आहे, फुटलेले आहे. कारण आपल्या आईचं काळीज तुटलं माझ्यासाठी, आईला वाईट वाटेल, आई माझी रडत बसेल आणि आईला खूप त्रास होईल, म्हणून त्याने तेवढं होऊन सुद्धा त्याचं दुःख स्वतः पचवलं आणि आईला थोड्या वेळापुरतं का होईना पण त्यानं हसून बोलला आणि जास्त तिच्या लक्षात येईल म्हणून त्यानं पटकन फोन ठेवून दिला. हे दृश्य जेव्हा पाहत होते ना त्यावेळेस खूप मनाला वाईट वाटत होतं की हे असं का, असा प्रश्न मनाला पडला होता. तर जाता जाता मी एवढंच शासनाला सांगू शकते, शासनाला विनंती करू शकते, मग ते कोणतंही शासन असो, असा समाजावर अन्याय करू नका, अत्याचार करू नका. आणि समाजामुळे तुम्ही आहात आणि तुमच्यामुळे समाज आहे हे लक्षात घ्या आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. असा अत्याचारापासून थांबवा आणि ज्याच्यामुळे भविष्य घडणार आहे, ज्याच्यामुळे नवीन भारताचे निर्माण होणार आहे, अशा तरुण पिढीचं नुकसान करू नका. तरुण पिढीकडं खूप अपेक्षेनं बघितलं जातं की भारताचं निर्माण हे तरुण पिढीवर अवलंबून असतं असं म्हटलं जातं. तर हेच गोष्ट लक्षात घ्या आणि जे झालं ते झालं. याच्या पुढे मात्र विद्यार्थ्यावर असा लाठीचार्ज करू नका, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि ह्या आईची कळकळीची विनंती आहे की खराच असा अत्याचार अन्याय पुन्हा विद्यार्थ्यावर होऊ नये, एवढीच अपेक्षा मी शासनाकडून करू शकते. आणि शासनाला हात जोडून एवढं सांगू शकते की हे अन्याय इथेच थांबवा आणि ज्या काही विद्यार्थ्याच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी बोलू शकते, एवढं सांगू इच्छिते. धन्यवाद.